ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वैभव खेडेकर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार होते, मात्र अद्यापही त्यांचा प्रवेश झालेला नाही आहे। मी त्याची बातचीत करणार आहे। कसा प्लॅन होता दिवसभराचा? बघा, आजचा पक्षप्रवेश हा स्थगित या ठिकाणी केलेला आहे। थोड्याच दिवसामध्ये सुधारित तारीख तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। काल हजारो गाड्यांचा ताफा मुंबईकडे कूच करणार होता, परंतु OBC आरक्षण, मराठा आरक्षण यामुळे मुंबईचं वातावरण थोडं संवेदनशील असल्यामुळे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अशा पद्धतीने लगेच करू नये अशी आमच्या भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी धारणा झाली। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि या कोकणचे मंत्री आदरणीय नितेशजी राणे यांच्याशी माझी कालच चर्चा झाली। काल आजचा हा पक्षप्रवेश या ठिकाणी स्थगित होऊन काही दिवसातच हा पक्षप्रवेश याहीपेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये अनेक गाड्यांच्या ताफ्यामध्ये या ठिकाणी होईल असं मी या ठिकाणी सांगतो। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी गाड्यांची गर्दी केली होती, मोठा उत्साह होता, गाड्या देखील सजवल्या होत्या, एकातर गाडीवरती आपले बॅनर वगैरे छापले, एवढा मोठा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। कसं बघता याकडं? बघा, आजपर्यंत जवळजवळ 30 वर्ष आयुष्याची मी विरोधी पक्षामध्ये घालवली आणि सातत्यानं संघर्ष मी केला। आमच्या कार्यकर्त्यांनी कधीच सत्तेची स्थानं किंवा सत्ता कधी अनुभवली नव्हती किंवा उपभोग घेतला नव्हता, परंतु आज सत्तेच्या पक्षामध्ये जाताना खूपच त्यांना आनंद होत आहे। जी कामं होत नव्हती, ज्या अन्यायाच्या गोष्टी होत होत्या, ज्या पद्धतीचा अत्याचार या ठिकाणी होत होते, त्याला कुठेतरी वाचा फुटेल आणि या कोकणाचा जो काही अनुशेष आहे विकासाचा, या संदर्भात देखील आपण भरघोस काम करू शकू अशा पद्धतीच्या माझ्या ग्रामीण भागामधल्या जिल्ह्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची भावना होती आणि म्हणून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याचा जो आनंद असतो तो माझ्या कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहत होता आणि असाच हा आनंद कायमस्वरूपी टिकून राहील। ज्यावेळेला बडतर्फीची कारवाई झाली त्याबरोबर तुमच्यासोबत जिल्हा प्रमुखांवरती देखील कारवाई करण्यात आली होती, ते आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळे कार्यकर्ते, त्यांच्या खालची फळी, हे सगळे आपल्यासोबत आहेत? हो, बिलकुल। मी मागेही म्हटलं होतं की माझ्याबरोबर येण्यासाठी मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला पैशाचं आमिष दाखवलं नाही, मी कोणाला जबरदस्ती किंवा धाकड तपाशा दाखवलं नाही। हे जे सगळेच लोक आहेत की ज्याने 20 वर्ष मी त्यांच्या अडीअडचणीमध्ये, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहे आणि फोन केल्यानंतर त्वरित उपलब्ध होणारा असा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये माझ्या बाबतीमध्ये घर आहे आणि किती जरी कोणी आमिष दाखवली आणि किती जरी कोणाच्या घरामध्ये जाऊन त्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न झाला तरी देखील हा कार्यकर्ता थांबण्यातला नाही, तो माझ्याबरोबरच पक्षामध्ये येईल अशा पद्धतीची भावना आहे। आणि म्हणून नुसते पक्षाचेच कार्यकर्ते नव्हे तर पक्षविरहित राजकारणापासून अलिप्त असलेले अनेक नागरिक जे कालपासून माझ्या संपर्कामध्ये होते, त्यांना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे। राज्याचे कुशल नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांचा विश्वास आहे आणि रवींद्रजी चव्हाण यांच्या कार्यकुशलतेवर त्यांचा विश्वास आहे आणि आक्रमक असलेले नितेश राणे यांच्यावरती त्यांचा विश्वास असल्यामुळे आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्याबरोबर येण्यासाठी इच्छुक होते आणि येणाऱ्या कालखंडामध्ये हा आकडा वाढेल आणि बरेच असे नागरिक आहेत जे राजकारणापासून अलिप्त आहेत, ते माझ्याबरोबर या ठिकाणी पक्षप्रवेशाला येतील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कारवाई करण्यात आली, आज मनसेमध्ये नाही, दुःख आहे? हो, निश्चित दुःख आहेच ना। म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बीजं मी या कोकणामध्ये रोवली। आज 20 वर्षानंतर एक पिढी निर्माण झाली। जो माझ्यासमोर 1 वर्षाचा त्या ठिकाणी होता तो आज 20 वर्षाचा झालेला आहे, 18 वर्षाचा झालेला आहे, म्हणजे तो आज मतदार माझा झालेला आहे आणि ही स्थित्यंतर या ठिकाणी आहेत। पक्षामध्ये राजकीय भाग वगळता माझ्या अनेकांशी मित्रत्वाचे आणि मैत्रीची नाती निर्माण झाली होती। मग आमचे राजसाहेब ठाकरे यांच्याजवळ घरोब्याचे माझे संबंध होते, आमचा अविनाश जाधव याच्याशी माझे अतिशय मित्रत्वाचे संबंध होते, संदीप देशपांडे अतिशय माझा चांगला मित्र होता, अभिजित पानसे असतील, आमचा मराठवाड्यातला आमचे पश्चिम महाराष्ट्र आमचे दिलीप बापू धोत्रे असतील, नांदगावकर साहेब असतील, सरदेसाई साहेब असतील किंवा कामगार सेनेचे आमचे गोळे असतील, किती नावं घेता येतील अशी की मनोज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांशी माझे अतिशय खूप चांगले संबंध होते, कौटुंबिक संबंध होते। सुखदुःखाला आम्ही अतिशय एकमेकांच्या साथीला असायचो। ही कौटुंबिक नाती तुटताना मला अतिशय दुःख होत आहे
मी प्रचंड प्रमाणात 15 दिवस अस्वस्थ होतो आणि कायमस्वरूपी राजसाहेबांबद्दल मला आदर राहिलेला आहे आणि कायमस्वरूपी राजसाहेबांबद्दल माझी निष्ठा राहिलेली आहे आणि हा आदर माझा कायम राहील. त्यांनी जरी मला हृदयातनं काढून टाकला असला तरी देखील हृदयातला एक कोपरा त्यांच्यासाठी माझा कायम असेल, हे देखील आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. तुटणारा जो प्रवास आहे, तुटणारा जे नातं आहे, हे जोडण्यासाठी कोणी प्रयत्न नाही केले? हां, माझ्या अनेक सहकार्यांनी, म्हणजे ज्यांनी माझं बडतर्फीचं पत्र काढलं असे आमचे अविनाजी जाधव आणि संदीपजी देशपांडे यांच्यासमोर सगळ्या व्यथा मी मांडल्या होत्या. त्यांच्याकडेच मी 2 महिने सतत पाठपुरावा मी करून मी माझी भेटीची वेळ मागत होतो. दुर्दैवाने ती भेट होऊ शकली नाही. का मिळू शकली नाही याची तेच दोघंही उत्तर देऊ शकतील, मला ती कारणं माहीत नाही. परंतु या सगळ्यांनी माझ्या संदर्भात म्हणजे पुन्हा पूल बांधण्याचा प्रयत्न केला. रीटाताई गुप्ता असतील, वहिनीशी मी बोललेलो आहे. माझा विषय अमितजी ठाकरे यांना देखील माहीत होता, ते देखील मला बोलवून घेणार होते. पण दुर्दैवाने ती भेट होऊ शकली नाही, याचं शल्य माझ्या मनामध्ये आहे. मला म्हणजे माझ्यासाठी बरेच लोकांनी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने भेट होऊ शकली नाही, हे मात्र सत्य आहे. आणि ती का होऊ शकली नाही याचं कारण मला वाटतं साहेब या ठिकाणी सांगू शकतील. यामुळे हाकलपट्ट्याला दुःख वाटलं जोरात. हा, म्हणजे याची चर्चा संवाद झाला असता तर निश्चित काही मार्ग निघाला असता. काही समज असतात, काही गैरसमज असतात. कार्यकर्ता जो काम करतो त्याच्या बाबतीमध्येच कधी कधी गैरसमज निर्माण होतात. मला वाटतं तो संवाद जर झाला असता तर हे गैरसमज दूर होऊन गेले असते. हा काही फार मोठे असे गैरसमज होते असं मला म्हणायचं नाही, परंतु तो संवाद न झाल्यामुळे हा दुरावा निर्माण झाला असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता रस्ता बदलताय, मार्ग बदलतोय, भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होते. कशी आव्हान असणार आहेत यापुढे राजकीय आपली? बघा, आव्हानं लिलया पेलणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्या बाबतीमध्ये अनेक आव्हाने मला येऊन गेली, अनेक संघर्ष माझ्या बाबतीमध्ये झाले. परंतु मी आता महायुतीमध्ये जातोय, त्यामुळे संघर्षाची धार थोडीशी कमी झाल्याची मला वाटते. इथे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं या मतदारसंघावरती वर्चस्व आहे. त्यामुळे महायुतीमध्ये गेल्यानंतर त्या संघर्ष धार कमी होईल असं मला वाटते. परंतु मी ज्या पक्षाचं काम ह्या ठिकाणी करीन तो पक्ष मी वाढवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. काही नसताना कातळावरती शेती करण्याचा प्रयत्न मनसेच्या बाबतीमध्ये मी केलेला आहे. आता तर ही शेतीचं मशागत झालेली आहे, फक्त मला त्या ठिकाणी बीज रोवून त्या ठिकाणी रोपटं तयार करायचं आहे. ते निश्चित मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी या ठिकाणी करीन. देशाला, पंतप्रधानांना, नरेंद्र मोदी साहेबांना अभिप्रेत असलेलं काम या ठिकाणी माझ्याकडनं होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशलतेचं प्रतीक या मतदारसंघामध्ये होईल. रवींद्र चव्हाण साहेब यांचा आक्रमक पक्ष बांधणीचा वारसा मी या ठिकाणी चालवीन आणि आक्रमक युवकांच्या पाठी आक्रमकपणे उभे राहणारे नितेशजी राणे यांचा देखील ठसा मी या मतदारसंघामध्ये उमटवेन असा मला ठाम विश्वास आहे. साधारण पक्षप्रवेशाची तारीख कधीपर्यंत जाहीर होईल, काय माहिती मिळते या संदर्भात? बघा, आज पक्षप्रवेश होता, उद्या ईद ए मिलाद आहे, परवा विसर्जन आहे आणि त्यानंतर पितरपक्ष लागतो आहे. आता सुधारित तारीख हे आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी देतील. ही कोणतीही जरी तारीख असली तरी त्या दिवशी हजारोच्या संख्येने या ठिकाणी पक्षप्रवेश होतील. तोच जल्लोष, तोच तामझाम, तोच उत्साह या ठिकाणी असेल. यात कुठेही यात उत्साहामध्ये कमी झालेली नाही. त्याहीपेक्षा जास्त उत्साह याच्या पुढच्या पक्षप्रवेशाला असेल, मी या ठिकाणी सांगतो. व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.